हा 2 नंबरचा प्लॉट आहे या साईडचा. तर आपण बघूया की ह्या प्लॉटमध्ये आपल्याला कलिंगडची साईज बघायची केवढी झाली. तर कारण की मार्केटला जाणार आहे तर म्हटलं एकदा फिरून बघावा. आणि हे इकडं आहे का, हा 1 नंबरचा प्लॉट आहे आणि हा आहे का, हा 2 नंबरचा आहे. आणि सगळ्यात लास्ट म्हणलं तर 3 नंबरचा त्या साईडला आहे, त्या खांब्यापाशी 3 नंबरचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला साईज बघायची आहे पहा. हा 2 नंबरचा प्लॉट आहे. तर आपल्याला इथं कलिंगडची साईज पाहायची आहे केवढी झाली. तर इकडे थोडा माल पातळ पण आहे, इकडे कलिंगड पातळ पण आहेत. इकडे भरपूर लागले नाहीत पहा, इकडे भरपूर लागले नाहीत. आणि इकडे साईज आहे पहा, साईज पण आहे थोडी, पण एवढी पण मोठी नाही. इथे साईज आहे 2 किलो 3 किलोची साईज झाली. इथे याला पाणी पण कमी पडतं, त्यामुळे याला हे कलिंगड जास्त मोठाले झालं नाही. याला पाणी खत पण कमी पडतंय, कारण की हे खूप लांबी, याची लांबी म्हणजे लांबी खूप आहे, रुंदीला कमी आहे, लांबीला खूप जास्त आहे. त्यामुळं याला पाणी कमी पडतंय आणि खत पण कमी पडतंय. इकडं साईज माल भरपूर आहे बरं का, माल चांगला आहे, माल पण छान आहे पहा. कुठे कुठे एका जागेवर झालेत पहा, कुठे कुठे झालेत 5 किलोचे 6 किलोचे पण झालेत. हे पहा, आता हे जर कलिंगड मोजलं ना ते 5 किलो 6 किलो सहज भरते. म्हणजे कुठे मोठे आहे बरं का, जास्तीत जास्त नाही. कुठे मोठे याला झाकून ठेवते असं, म्हणजे याला ऊन लागते, मग याला धबा पडते ना, त्यामुळे झाकून ठेवावं लागतं. हा कलिंगड उघडं जमत नाही, यावरती धबा पडते. इकडे माल जरा छान आहे, पण क्वालिटी एकच नंबर आहे बघा, क्वालिटी 1 नंबर आहे इकडल्या मालाची. आणि माल हिरवागार पण आहे, म्हणजे कलर आपल्या कलिंगडाचा कलर कसा आहे, हिरवा आहे पहा, हिरवा. पण जे कलिंगडाचा वेल आहे का, त्या वेलाचा कलर बदलला आहे पहा. तुम्हाला दिसते का, पिवळं 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 पडलं आहे. हे मार्केटला द्यायला आलं आहे, पण द्यायचं नाही कारण की भाव कमी आहे. या प्लॉटला माल कमी लागला आहे, हे पहा, हे कमी लागला याला माल. साईज मोठाली झाली, पण जास्तीत जास्त कमी आहे. तरी पण म्हणजे 20 टन भरतंय बघा, तरी पण एवढा बी कमी नाही. एका प्लॉटमध्ये 20 टन भरतं, कारण की याची लांबी खूप लांब आहे आणि रुंदी आहे का, रुंदी कमी आहे, त्यामुळे याला कमी पाणी पडतंय आणि खत पण कमी पडतंय याला. हे पहा आपली साईज, याला पाणी पण पडणं झालंय. इथे पण आहेत 2, हे पहा, इथे पण आहेत 2 मोठ्याला, इथे पण आहेत 2 आहेत इथं एकाच जागेवर. हे पहा, नाही 3 आहेत. हे बघा, पाल्याखाली झाकलं मला पण दिसलं नाही पहा, 3 आहेत तिथे एकाच जागेवर 3 कलिंगड आहेत इथं आहे. पण थोडी छोटी साईज आहे, जास्तीत जास्त मोठी नाही. जास्तीत जास्त मोठी झाली 1 नंबरच्या प्लॉटमध्ये, आणि एकदम शेवटच्या 3 नंबरच्या प्लॉटमध्ये साईज मोठी झाली. तिथे 5 किलो 6 किलोचं झालं आहे, 7 किलोपर्यंत पण गेलं आहे, पण ह्या प्लॉटमध्ये गेलं नाही कारण की याला खूपच पाणी कमी आहे. इकडे पण, आणि रान पण बिलकुल झाकलं नाही, म्हणजे वेल आहेत का, हे वेल पण पूर्ण झाकले नाहीत. हे पहा, तुम्हाला काळी माती दिसते का, ही काळी माती पूर्ण म्हणजे असं वेल आहेत का, जे आपले वेल हे असे पूर्ण वेल झाकले नाहीत. म्हणजे इथं अंतर आहे ना, त्यामुळे इथं माल पोचला नाही, म्हणजे आपले कलिंगड मोठाले झाले नाही. हे पूर्ण जर रान झाकलं असतं ना, मग आपले कलिंगड मोठाले झाले असते, साईज पण मोठी झाली असती. कुठे कुठे धब्बा लागायला, हे पहा, कुठे कुठे धब्बा लागायला कलिंगडाला आहे उन्हामुळे. हे पहा, पिवळं पिवळं पडलंय कलिंगड, याला उन्हामुळे धब्बा लागायला. तर याला काय कसं करायचं माहिती आहे का, जे वेल आहे का, ते वेलाला असं झाकून ठेवायचं, म्हणजे या कलिंगडाला ऊन लागत नाही. या कलिंगडाला काय होतंय, ऊन लागत नाही, ऊन, त्यामुळे कलिंगड झाकून ठेवायचं आहे. आज द्यायचं आहे म्हटलं, जेवण करून यावं, आणि पूर्ण प्लॉटमध्ये वेल कलिंगडावर झाकून ठेवायचे. तर तापमान खूप वाढलंय ना, त्यामुळे तापमान खूप वाढले ना, त्यामुळे पहा इकडे कसं दिसतंय आपला 2 नंबरचा प्लॉट आहे. साईज पण आहे, कुठे मोठे साईज आहे पहा. इथे एका जाग्यावर किती मस्त 3 मोठ्याने पण झाले. ते पहा, एका जाग्यावर 3 आहेत. हे पहा तुम्हाला, हे पहा, हे 1 नंबरचं पाय पण मोठं आहे, आणि हे 2 नंबरचं हे बी थोडी आहे साईज मोठी. आणि ते आहे का पाल्यामध्ये लपून बसलेलं, ते 3 नंबरचं आहे, पाल्यामध्ये लपून बसले. आणि इथे पण एका जाग्यात 2 आहेत. हे पहा, इथे पण एका जाग्यात 2 आहेत. इथे पण मोठ्याला येत आहे, पण हे पिवळं पडले, याला पण झाकून ठेवावं लागते, कारण की याला धबा पडायची आवश्यकता आहे पहा. याला असं झाकून ठेवावं लागते पाल्यानं. हे काँग्रेस आहे का, हे काँग्रेस उपटीते. हे पहा, हे काँग्रेस उपटीते, हे काँग्रेस उपटून असं उपटून असं याच्यावर झाकायचं. हे पहा, याच्यावर झाकायचं, म्हणजे काय होते, याला धबा लागत नाही.
मग कलिंगड ते मार्केटला जात नाही. हे पहा इथं छोटं पण राहिलं एक हे पहा इथं छोटी साईज कलिंगडची पहा 2 नंबरच्या प्लॉटमध्ये छोटी साईज पहा हे कसा देठ हिरवागार आहे. याची साईज पण मोठी होती पण याला टाईम लागते. तोपर्यंत वेल दम धरत नाही ना, म्हणजे वेल कशामुळं सुकून जाते. वेल हे उन्हात तापमान वाढलं त्यामुळे वेलाला खूप ऊन लागते ना, त्यामुळं. आणि कलर पण चेंज झाला 2 नंबरच्या प्लॉटमध्ये. म्हणजे प्लॉट द्यायला आलाय पण द्यायचा नाही. त्या प्लॉटमध्ये आळीनं पण खूप खाल्ले टरबूज. आळी जास्त लागली, म्हणजे इथं गवत जास्त होतं ना, त्यामुळे गवतामुळे. कुठे कुठे इकडे कलिंगड लई छोटाला आहे पा. कुठे कुठे एका जागेवर लई छोटाला आहे पा. इतकुशा कलिंगडापासून किती मोठं कलिंगड होतंय. हे पा किती छोटं कलिंगड आहे. पहा तुम्ही किती छोटं कलिंगड आहे. आणि ह्या कलिंगडापासून पहा साईज किती मोठी होती. पहा किती साईज मोठी होती. 5 किलो 6 किलोची. जेव्हापासून ही इतकं छोटं असतं तेव्हापासून आम्हाला सांभाळावं लागतं. खत पाणी फवारणी खूप मेहनत करावं लागते. तेव्हापासून मग 5 किलोचं 6 किलोचं होतं आहे. आणि आमच्यापासूनच तुम्हाला तिकडं कलिंगड खायला भेटते. म्हणजे सिटीमध्ये आम्ही शेतामध्ये खूप कष्ट करतो आणि नंतर तुम्हाला ते खायला भेटते कलिंगड. दाट आहे इकडं माल पण थोडा पोचला नाही, म्हणजे कलिंगड मोठं झालं नाही. मोठं एका जाग्यात 3-4 पण आहेत. पण साईज आहे की छोटी आहे पहा. जी साईज आहे का ती छोटी आहे पहा. इकडे दिसत का तुम्हाला पहा कलिंगड दिसायला तर पण छोटाले इथं छोटाले. मोठी साईज नाही छोटी आहे. हे पहा इथे पण 2 लागले. गवत जास्त झाले पहा. गवत भरपूर झाले. पण हे जे गवत आहे का आपल्याला उपटायचं नाही गवत. कारण की मग जे गवताची सावली आहे का ती आपल्या कलिंगडावर पडती. मग कलिंगडाला ऊन लागत नाही, त्यामुळे गवत उपटायचं नाही. हे पहा गवतामध्ये कसं झाकून. हे पहा गवतामध्ये कसा छुपा रुस्तम पहा कसं लपून बसले. बघा हे कसं लपून बसले. आणि याला सावली पण आहे गवताची. हे पहा याला ते काँग्रेस आहे का ते काँग्रेसची सावली पण आहे. हे पहा मग असं झाकून ठेवलं ना मग याला ऊन लागत नाही. याला झाकून ठेवावं लागते. म्हणजे कसं आहे त्याला ऊन लागत नाही. आपल्या कलिंगडाला ऊन लागत नाही. इकडे आहे इकडे पण पाला भरपूर आहे. तुम्हाला आळीनं खाल्लं पाहिजे पहा. कुठे कुठे आळीनं खाल्लं होतं. आळी आपल्याला फवारणी लेट झाली त्यामुळे हे पाहिजे कलिंगड आळीनं खाल्ले पहा. तुम्हाला दिसतं का पांढरा डाग. हे पांढरा डाग हे कलिंगड हे व्यापारी लोक घेत नाहीत, कारण की आळीनं खाल्ले त्यामुळे व्यापारी लोक घेत नाहीत. नको म्हणतात ते म्हणतात खराब कलिंगड आहे. त्यामुळे ते विकायचं पण नाही. ते आपल्याला घरी खायला ठेवायचं कलिंगड. ते व्यापाराला द्यायचं पण नाही. हे पहा मी झाकून पण ठेवलं गवताना. पाय ते धबा लागू लागला. मी झाकून ठेवलं कलिंगड पाय. हे गवतामुळे पहा मी काँग्रेस टाकलं होतं त्या दिवशी उपटून. पण हे पहा काँग्रेस सुकून गेलं. पुन्हा परत आज आपल्याला गवत उपटून यावरती टाकावं लागतं. म्हणजे जे आपले कलिंगड आहे का ते कलिंगड पांढरं पडत नाही. त्यामुळे यावरती पुन्हा झाकून ठेवायचं. हे पहा जे छोटं असं गवत आहे का ते कलिंगडाला असं झाकून ठेवावं लागते. म्हणजे कलिंगड छान पण राहते आणि ते कलिंगड खराब पण होत नाही. पहा असं गवत उपटून असं टाकावं लागतंय. असं गवत उपटून टाकावं लागते म्हणजे कलिंगड खराब होत नाही. इकडे पण आहे दाट माल आहे. म्हणजे इकडं पाणी जास्त पडते ना. चढ उतार आहे. कशामुळे माहिती आहे का चढ उतार आहे. तिकडं जास्त चढ आहे आणि इकडं जास्त उतार आहे त्यामुळे पाणी जास्त पडते. त्यामुळे इकडं खूप मोठाली साईज झाली.